संस्कार नाही तर तुम्ही इथे खेळ खेळून राहिलात. बाहेर तुम्ही मोठी लोक तुमच्या आयुष्याचा खेळ खेळून राहिले ना. म्हणजे म्हणजे तुला सांगतो तो उठून बस उठून बस उठून बस. नाही ऐक शांतपणे आहे. म्हणजे काय म्हणते ती मोठी माणसं आहेत ना तुम्हाला संस्कार वर्गात पाठवणार आहेत. त्यांनी काय वाटतं का बाबा तुमच्या आई बापाने तुमच्यावर संस्कार केले नाही ना, बेशिस्त आहात तुम्ही. रिअली ते आम्हा दोघांना संस्कार वर्गात पाठवणार आहेत? काय सांगू आता दुसऱ्या कोणाने तुमच्यावर संस्कार करायचं मले हे अजिबात पटत नाही. मला तर वाटतं ना बाबा तुम्ही फार शहाणी माणसं पोट्टी एकदम छान एकदम आहे देवासारखी. मग आता यांना पाठवत मी काय करणार ना, माझ्या हातात काय नाही ना बाबा. मीरा, आपण त्या हॉस्टेलला तर नाही गेलो, आता तसंच या संस्कार वर्गात पण नाही जायचं. हो ईशान, बरोबर आहे तुझं. ए ठीक आहे, सगळे मुद्दे आले त्याच्यात. पाठवून द्या, पेन द्या. अहो आपल्या संस्कार वर्गाचा फॉर्म भरताय. हो आपण नाही भरू द्यायचं त्यांना हा फॉर्म. नाही. काय काय त्यावर पण सही करा. आजोबा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आम्ही त्या संस्कार वर्गात अजिबात जाणार नाही. ईशान, ईशान काय बेशिस्तपणा ह्या. एक मारीनं मुस्काटी. आजोबा तुम्ही का थांबलात? मारा, आम्हा दोघांना मारा. नाहीतर काय, आमच्या आई बाबांनी आमच्यावर संस्कार नाही केले ना, म्हणून कुठल्या तरी संस्कार वर्गात पाठवताय तुम्ही आम्हाला. मारा ना आजोबा, आम्हाला तुम्ही अजून मारा. अरे सोसायटीच्या कामाचे पेपर होते ते. तुमच्या घरात ना नेहमी काही ना काहीतरी चालू असतं. सगळेच जण अगदी विचित्र आणि विक्षिप्त वागतात. काय फॅमिली आहे ही. आता मला पुन्हा नवीन पेपर घेऊन यायला. शी. काय झालं, काय चाललंय तुमचं? माऊ, आजोबा आम्हाला संस्कार वर्गात पाठवतात. का पाठवतात? माऊ आम्ही इतके वाईट आहोत का ग? असं नाहीये. कोण म्हणाला तुम्हाला वाईटात? अजिबात असं नाहीये. पण आजोबांचं सुद्धा पूर्णपणे चुकीचं नाहीये. तुम्ही आज चला बरं, चला. मुलांचा बेशिस्तपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. यांना संस्कार वर्गाची खरंच गरज आहे. बाळांनो, काय झालंय तुम्हाला? का वागताय असं तुम्ही हल्ली? काही नाही झालंय माऊ. आणि माऊ काही झालं तरी आम्ही अजिबात त्या संस्कार वर्गात जाणार नाही. हो, तुम्हा कोणाकडेच आम्हा दोघांसाठी वेळ नाहीये ना. फाईन, आम्ही एकमेकांना वेळ देऊ. नाहीतर काय. हे बघा, तुम्ही चुकीचं समजताय. मला मान्य आहे, माझ्या नवीन कामामुळे मी थोडीशी जास्त बिझी झाली आहे, म्हणून हवा तेवढा वेळ नाही देता येते मला तुम्हाला. मला सगळं मान्य आहे. पण त्याचा आणि तुम्हाला संस्कार वर्गात पाठवायचा काहीच संबंध नाहीये. बाळांनो, हे मी सगळं तुमच्या चांगल्यासाठी करतेय. तुमचं फ्युचर ब्राईट असावं म्हणून चाललंय हे सगळं. तुम्हाला माहितीये का, तुम्ही तिकडे जाऊन खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकणार आहात. तुम्हालाच कळणार आहेत तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे. खूप मजा येईल तुम्हाला, ट्रस्ट मी. आणि हे बघा, फक्त 3 महिन्यांचा प्रश्न आहे. बरं, तुम्हाला नाही आवडलं तर मी परत नाही पाठवणार तिथे, ओके? पण आता एकदा माऊवर विश्वास ठेवून बघा ना. हे बघा, आता तुम्ही सपोर्ट नाही ना केलं तर मी खरंच कोलमडून जाईन. आणि ते तुमचं नाही, मग ते माझं फेल्युअर असेल. माऊ तू रडू नकोस, आम्ही असं परत नाही वागणार. आणि माऊ यापुढे ना आम्ही अजिबात मस्ती नाही करणार. हा, अरे मला असं नाही म्हणायचंय.
मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही मस्ती करू नका, दंगा करू नका. तुम्हाला माहितीये का, तुमची दंगा मस्ती फक्त तुमचं नाही, माझं पण टॉनिक आहे. फक्त हे कधीच विसरू नका, मी, तुमचे आजोबा, निलिमा आजी, अनिश काका, आमचं सगळ्यांचं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. आणि आम्ही जे काही करतोय ना, फक्त तुमच्या चांगल्यासाठी करतो. कधीच विसरू नका. भाऊ, आय प्रॉमिस, आम्ही संस्कार वर्गात जाणार म्हणजे जाणार. माऊ आय लव्ह यू. बाबा या जेवायला या, मी ताटं वाढतेय. तुला माहितीये का माऊ, आता आमच्या स्कूलमध्ये ना वेगवेगळे कल्चरल प्रोग्राम असणार आहेत आणि स्पोर्ट्स डे सुद्धा जवळ आलाय. हो माऊ, आणि खूप सारे कॉम्पिटिशन्स पण असणार आहेत. माऊ, मी ना फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घेणार आहे. प्लीज तू मला हेल्प कर ना. नक्की. आणि मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणार. होय काय वक्तृत्व काय वक्तृत्व असा शब्द येतो. वक्तृत्व स्पर्धा म्हणू घ्या. अरे म्हण ना. बघितलंस ना इरा, आता लेक्चर द्यायला सुरुवात झालेली आहे. बाबा ताटं वाढतीय. मी नंतर जेवतो. इरू, ईशान, मी काय समजवलंय तुम्हाला आतमध्ये आता? जा आधी सॉरी म्हणा. आजोबा, आजोबा, ते सॉरी, काय? म्हणजे ते आम्ही तुम्हाला असं बोलायला नको होतं. हो, कारण तुम्ही आमचे आजोबा आहात ना. अरे वा, फार लवकर कळलं. नाही म्हणजे तुम्ही नाही जेवलात तर मग आम्हाला पण नाही मिळणार हो जेवायला. हो, आणि तुम्ही नाही जेवलात तर आम्ही भुके राहू ना, म्हणून. अरे वा, म्हणून तुमचं चाललंय हे? नाही. आजोबा तुम्ही जेवायला चला. चला आपण जेवायला जाऊया. चला हो आजोबा, आपण जेवल्यानंतर आईस्क्रीम खाऊया. जेवूया ना आपण. चला आओ, चला अजून नका मस्का मारू, माफ केलंय आजोबांनी. चला 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 आजोबा चला. चला. अरे झाली का तुमची तयारी? हो झाली झाली. बघा, आजपासून आपल्याला या संस्कार वर्गात जायचंय. आजोबा प्लीज आम्हाला इकडे नका ना पाठवू. हो, प्रॉमिस, आम्ही मस्ती नाही करणार. शपथ आम्ही अजिबात नाही मस्ती, एकदम छान वागू आजोबा प्लीज. अरे पण तुम्ही माऊला प्रॉमिस केलेत ना की आम्ही संस्कार वर्गात जाणार म्हणून. आम्ही तर ते तिला बरं वाटायलाच केलं होतं. हो. अरे पण आता हे प्रॉमिस मोडलं म्हणून तिला वाईट नाही काय वाटणार? तुम्ही माऊला सांगा, माऊ तुमचं सगळं ऐकते ना आजोबा प्लीज. अरे तुम्ही एकदा तिकडे जाऊन तर बघा, अनेक फ्रेंड्स मिळतील तुम्हाला. आणि तिकडे असं काहीतरी नवीन करायला मिळेल. हा? आजोबा हा. आजोबा आजोबा आम्ही या संस्कार वर्गात जातो ना, पण आमची एक अट आहे. तुमची पण अट आहे का? हो, बोला. तुम्ही आम्हाला फालुदा द्याल. म्हणजे आजोबा तुम्ही आम्हाला फालुदा द्या, मग आम्ही संस्कार वर्गात जातो. तुम्ही मला ब्लॅकमेल करताय काय? आजोबा, तुम्ही आणि माऊ आम्हा दोघांना संस्कार वर्गात जाण्यासाठी ब्लॅकमेलच करताय. म्हणजे बघा ना आजोबा, तुम्ही आम्हाला फालुदा दिलात ना, आम्ही संस्कार वर्गात जातो. आणि तसंही संस्कार वर्गाच्या बाजूलाच तर ते कॉफी शॉप. हे बघ पण आजोबा ना, एक फालुदा कसा? अरे पण अरे, फालुदा! माझा फालुदा थांबा. ठीक आहे, आलिया भोगाची असावे सादर. ओ आलिया, त्यामध्ये संस्कार वर्गाचा पत्ता आहे. ओके सांभाळून ठेव कागद. आजोबा नो टेन्शन काय होणार मी नाही. नको तर तू टेन्शन मला तू अरे टेन्शन अरे. ऑल वेल ना? येस, ऑल गुड. तू
सांगितल्याप्रमाणे घरी आलोय. सगळे हॅपी आहेत. कोणालाही डाऊट नाही आला. अनिश, मला जरा आईकडे सोडशील का? हो सोडतो ना. तू आवरून घे. Can we meet now? सॉरी, ऍक्च्युली मला आत्ता अचानक मेसेज आला. माझा एक इंटरव्ह्यू शेड्यूल झालाय. मला नाही जमणार तुला सोडायला. अरे इट्स ओके, ॲब्सल्युटली फाईन. तुझा इंटरव्ह्यू जास्त महत्वाचा आहे अनिश. मी जाईन माझी डोंट वरी. ऑल द बेस्ट इंटरव्ह्यूसाठी. थँक्स. एक मिनिट थांब. इंटरव्ह्यूला जाताना हे कपडे घालून जा. मी प्रेस करून ठेवलेत, छान दिसतील तुझ्यावर. थँक्यू. बरं तू लगेच आवरून घे. मी पटकन तुझ्या हातावर दही साखर ठेवते आणि जाते. म्हणजे काम नक्की होईल. हाय, कुठे भेटायचं? चला. या इकडे या. हा, चला. बसा इकडे बसा. ओके. हा. तुम्हाला काय पाहिजे मी आणतो तो. मला रोज फालुदा. मला रोज फालुदा. ही रोज ना मग मला चॉकलेट पण पाहिजे, ड्रायफ्रूट आणि चॉकलेट. गडबड करू नका कोणी. नाही. काही बसू नका. हे काय ईशान, कंटाळा आलाय. अरे रे, इथे ना सगळ्यात वर्ल्ड मधले बेस्ट फालुदा मिळते. असं कोण म्हणालं होतं? तूच म्हणाली होतीस ना. मी म्हणालो असतो ना तर मी म्हटलं असतं आपण एका मॉल मध्ये जाऊया आणि गेम झोन मध्ये गेलो असतो आणि डिचिक 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 मस्त गेम खेळलो असतो. गेम तर आपण इकडे पण खेळू शकतो. पण काय गेम खेळायचा? डॅन, डॅडॅन. थांब. हे बघ ईशान, हे काय आहे? पॅम्पलेट नाही आता ते रॉकेट आहे. आता आपण काय करायचं माहितीये? हे रॉकेट आहे ना, त्याचा गोळा बनवायचा. कसा बनवायचा हे बघ. पण ईशान, हे बघ. ते तर संस्कार वर्गाचा पॅम्पलेट आहे. हे असू दे ना, आजोबा आले आणि मग त्यांना आपण हे असं सरळ करायचं आणि मग द्यायचं. चल तू हे घे प्लेट. पण नको ईशान. अरे, चल ग, काही होत नाही. तुला खेळायचंय ना. हा, हे असं पकड आणि सर्व्हिस टाक. एकदम नीट सर्व्हिस टाकायची. हा, मी आता डायरेक्ट असं मारून टाकेन. हा, गाळणी कोण ठेवतं पर्स मध्ये? अरे डंबू आहेस का? आपल्याला बोळा शोधायचा ना, बोळा शोध ना. काय झालं रे? हा? पत्ता असलेलं पॅम्पलेट याच्यामध्ये पडलंय. कोणाची बॅग आहे ही? माहित नाही. माहित नाही. नाही. अरे बॅगेची मालकीन ऑर्डर द्यायला गेली असेल. जरा वाट बघायची ना. कुणाच्याही बॅगेला कधी हात लावू नये. आजोबा तिथे कोणीच नव्हतं म्हणून आम्ही सगळं बाहेर. गप्पा बस. आणि बॅगेतले सामान बाहेर कशाला काढून टाकले? आम्ही. चला बरं बरं, चला बरा लवकर. चालेल. नको 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 नको. तुम्ही तिकडे जाऊन बसा. फालुदा खात बसा. मी बघतो काय ते. विचार करून करून माझ्या डोक्याचा भोगा पडला. संस्कार वर्गाला न जाताही बाबू सुधारला कसा बापा? मी घरी चाला लागलो. मला कसं माहित असणार? काय माहित असते हो तुम्हाला मग? हा, काही असते का माहित? बसून राहता. आता हा बाबू घरी आला. आता भैरवीशी गोड बोलीन, भाऊजीशी छान छान वागीन.
म्हणजे आपलं जे प्लॅनिंग होतं की ह्या सगळ्यांमध्ये असं काहीतरी गोंधळ घालावं ते सगळं फुस झालं ना. हं? म्हणजे बाप लेकामध्ये असा तडा जो गेलाय त्याची दरी करायचा आपला विचार होता. दरी कायची बापा, बगीचा फुलेला आहे ना इथं, सहानुभूभावाचा, प्रेमाचा, आनंदाचा. यायचं असंच चालू राहिलं ना तर या लागते आपल्याला फुटपाथवर. लिहून घ्या माझ्याकडून. नाही 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 नाही, कॉमेडी कॉमेडी तू बरोबर बोलून राहिली ना. हा, अनिश आणि भावजीत काहीतरी घडायला पाहिजे. काहीतरी एक काम करू का, मी डायरेक्ट विचारू त्याले. बुद्धीला कुलूप घातलं का तुम्ही? मी काही अक्कल चालतच नाही का तुमची? डायरेक्ट विचारलं तर संशय नाही काय येणार? आडून आडून विचार. गमतच आहे कॉमेडी. तुले ना असं भारी सुचत, मला सुचतच नाही. बाबू 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 कुठं चालला बाबू असं नवरदेवासारखा सजून धजून? अहो, लग्न करतो परत तू. मामा काहीतरीच काय, माझा एक इंटरव्ह्यू आहे, तिथे निघालोय. असं इंटरव्ह्यू आहे का? साजरं बोलजो. संपूर्ण नाव सांग जा. दही साखर आणू का तुझ्यासाठी? नको, भैरवीने दिले, नंतर बोलू. कुठंतरी पाणी मुरून राहिलं वा. बाबू नेमका कुठं गेला त्याच्या मांग मांग जा आणि चौकशी करा जरा, बघा जरा. वा. हो मिस्टर, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बॅगेला हात लावायची? नाही काय ते बॅग, ही बॅग तुमची आहे काय? हो. हा. काय झालं, आमची जी मुलं आहेत ना, नातवंड माझी, ते असे इकडे बोळा घेऊन कॅच कॅच खेळत होते. कळलं ना तुम्हाला? म्हणजे हा तो त्यांचा तो कागदाचा बोळा तुमच्या बॅग मध्ये जाऊन पडला, तर ती काढत होती. काय हा. कमाल आहे तुमची. म्हणजे तुम्ही तुमच्या नातवंडात चोरी करायला शिकवत होता? हो. काही शिस्त आहे की नाही तुम्हाला? अहो तुम्ही चुकीचं बोलताय बाई, असं काय बोलताय? हे बघा, मला सगळं कळून चुकलंय. काय? हे सगळं सामान माझ्या बॅगेत होतं ना, हा. ते बाहेर उचकटून कोणी ठेवलं? तुम्हीच ना? अहो तेच म्हणतोय ना मी. ती मुलं त्या बॅगेमधला बोळा झोपत होती. पाहिजे तर विचारता ना, कुठे ती? कुठे गेली? कुठे गेली? हो मिस्टर, काय झालं? मला सगळं कळून चुकलंय. काय? तुम्ही मुकाटपणे कबूल करा, तुम्ही चोरीच्या तरी माझ्या बॅगेला हात लावला होतात. अरे वा 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 वा. अरे चुकीचा आरोप मी कशाला कबूल करू? अहो तुमच्या बॅगेवर मी लक्ष ठेवून होतो. इतकंच जर होतं तर तुम्ही तुमची बॅग उघडी टाकून गेलातच कशाला? अरे वा, चोर तो चोर वर शिरजोर. हो. हे बघा, माझ्या बॅगेची चेन तुटली होती म्हणून मी रिपेअर करायला चालले होते. हा. मध्ये तहान लागली म्हणून मी या कॅफे मध्ये आले. हा. बॅग इथे ठेवली आणि जरा कुठे वॉशरूम मध्ये गेले होते तर तुम्ही माझ्या बॅगेवरती डल्ला मारलात. हो, चुकीचा आरोप करू नका उगाच. एका सभ्य माणसाला तुम्ही चोर म्हणताय? देव करो आणि पुन्हा तुमची भेट माझ्यावर न हो. हे बघा मिस्टर, हा. हे जग छोट आहे, त्यातून गोल आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा आपण भेटत राहणारच. कळलं? बा बाजूला. अरे मी प्रतिज्ञा करतो,
या बाईचं तोंड मी पुन्हा आयुष्यात कधी बघणार नाही. झाली हा? प्रतिज्ञा घेऊन झाली तुमची? आता ती पाळा सुद्धा. हे बघा. अरे दादा आली मोठी बॅग वाली, मला सांगते उगाच चौगाच बोलते आपली. आजोबा हा? चला, कुठे बोळा सापडला. सापडला? कुठे? थँक्यू. एवढासा बोळा आणि एवढं प्रकरण?